नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभागात 11 महिने प्रशिक्षण घेतलेल्या 36 जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी गेल्या 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्याला वालीच कुणी नसल्याने आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याची खंत तुकाराम महाराज यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर सरकारने प्रशिक्षणार्थींना वाऱ्यावर सोडलंय का असा प्रश्नही उपस्थित करत सत्तेसाठी सरकारने योजना काढल्या, युवा प्रशिक्षणार्थींना रोजगार न दिल्याने येणाऱ्या निवडणुकीत जनता सरकारला जाब विचारेल असंही आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलंय। उपोषणकर्ते तसंच आंदोलकांनी सरकारवरील नाराजगी व्यक्त करत आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती केली। आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन त्या ठिकाणी पूर्ण करावं। मामा बाच्याला वाऱ्यावर सोडू नका हा जो संकल्पना आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। निवडणुकीपूर्वी लाडका भाऊ योजना त्या ठिकाणी आणली होती आणि त्याच अनुषंगाने जशी लाडकी बहीण आणली तशी लाडका भाऊ आणला आणि 11 महिन्याचा कार्यकाळ संपला। 11 महिन्यानंतर पुन्हा या मुलांना रोजगार होईना, त्या ठिकाणी थांबावं लागतंय। जो दिलेला शब्द तो आहे तो पाळावा म्हणून आज तब्बल 6वा दिवस या ठिकाणी उपोषणचा चालू आहे। तरी देखील प्रशासकाच्या माध्यमातून कुठली दखल घेतली जात नाही। एक दुःखाची खंताची बाब आहे। रात्री आमचं एक पेशंट दवाखान्यामध्ये नेलं, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पेशंट ठेवलं त्या ठिकाणी जर पाहता एका खॉटवरती 2-2 पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागतात। ही दुर्भाग्याची गोष्ट नाशिक शहरामधली आहे। विदाऊट पालकमंत्री असणारा हा जिल्हा इथं वाली नसल्याने काम झालेलं आहे आणि आम्हा प्रशिक्षणार्थींना कोणी देखील या ठिकाणी दखल घेत नाही। ही दुःखाची बाब आहे। माझी प्रशासकांना विनंती आहे की या माध्यमातून आमची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवावी, आम्हाला मिटिंगसाठी बोलवावं, आमची विचारपूस करावी, आमची समस्या जाणून घ्यावी, आम्हाला आहे किंवा नाही किंवा जो दिलेला शब्द पाळणार की नाही हे तरी सांगावं। याकरता अनेक वेगवेगळे आंदोलन केले गेले आहेत, तरी देखील सरकार गांभीर्य दखल घेत नाही। याच्यामुळे आम्ही नाशिक नगरीमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अगोदर कुंभमेळा या युवकांचा कुंभमेळा आम्ही नाशिक गोदावरी काठावरती मागितला होता, पण आता तिथं न करता आज आम्ही नाशिक या ठिकाणी गोल क्लब मैदान या ठिकाणी आम्ही सुद्धा उपोषणासाठी बसलेलो आहोत। नोव्हेंबर महिना सुरू झालाय, थंडीला सुरुवात झाली। या ठिकाणी जे उपोषणार्थी बसलेले आहेत किंवा 36 जिल्ह्यामधून जे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत, राज्य सरकारनं 1,75,000 प्रशिक्षित युवकांना आज वाऱ्यावर सोडलंय। आमचा आमरण उपोषणाचा हा 6वा दिवस आहे। आज 6 दिवस पूर्ण झालेले असताना कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी भेट दिलेली नाही। सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी भेट देऊन आमच्या मागण्या संदर्भात वास्तविकपणे चौकशी केलेली नाही। म्हणजे या सरकारला नक्की जनतेचं काही हित आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला पडतोय। लाडका भाऊ आणि लाडकी बहीण ही जी फसवी योजना निवडणुकीच्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं काढली, सत्ता मिळाली। आता या पुढील काळामध्ये ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये याचा उत्सर्ग सरकारला भोगावा लागेल। उपोषणकर्ता दीपक अहिल्यानगर जिल्हा आज या ठिकाणी 5 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाचा आता 6वा दिवस। आमच्या सरकारकडे काही रास्त मागण्या अशा आहेत की 9 जुलै 2024 रोजी ज्या विभागामार्फत आम्ही हे प्रशिक्षण घेतले ते आमचा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभाग आमची मागणी। नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना, मी एक युवा प्रशिक्षणार्थी आहे। अकोला जिल्ह्यामधनं बार्शी टाकळी तालुका आहे आणि माझा ग्रामपंचायत विभाग आहे। त्यामध्ये मी जेमतेम आता 11 महिने पूर्ण केले आणि माझा कार्यकाळ 2 महिन्याचा संपलेला आहे। पहिले आम्हाला सरकारने अशी आश्वासन दिली की 6 महिने तुम्ही आहे त्या ठिकाणावर काम करा, पहिले प्रशिक्षण पूर्ण करा, नंतर तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार। नंतर त्यांनी 5 महिने वाढवून दिले, असं आम्ही 11 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला। आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अशी आश्वासनं दिली होती की ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करसान त्याच ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार। हे जे उपोषण हे जे आम्ही करत आहे आमच्या मनानं करत नाही, आमच्या मनानं आम्ही मागणी मागत नाहीये। जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्या आश्वासनाला धरून आम्ही त्यांना ही मागणी करत आहे। कारण की 2 महिने झाले आता आजपर्यंत आम्ही घरी बसलेलो आहोत, कारण की शासनानं आम्हाला आश्वासनच तशी दिली होती की तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करा, नंतर तुम्हाला त्याच ठिकाणी कायम
कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार आणि आम्ही आमचा हक्काचा रोजगार मागत आहोत. या ठिकाणी सगळे जेमतेम सगळे सुशिक्षित घराण्यात सुशिक्षित आहेत, शिकलेले सवरलेले मुलं आहेत, सगळे डिग्री घेतलेले मुलं आहेत आणि आज आम्ही बेरोजगार बसून घरी आहोत. या गोष्टीची खूप आम्हाला दुःख वाटते, कारण की आम्ही वारंवार त्यांना निवेदन देतो, वारंवार आमचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी जाते, सगळ्या गोष्टी होतात, परंतु ते आमची दखल आजपर्यंतही त्या शासनानं आमची दखल घेतलेली नाहीये. महाराष्ट्रातले इथे युवा आम्ही आतंकवादी नाही साहेब, आम्ही तुम्हाला रोजगार मागतोय, तुमच्या हक्काचा हे आहे, सगळी लेकरं तुमची आहेत, आम्ही सगळे लेकरं तुमची आहे, आम्ही तुम्हाला आमचे मामा मानतो, म्हणून आम्ही ठाणे ठिकाणी पण तुमच्या दारामध्ये आलो होतो. त्यावेळेस तुम्ही म्हणले की काही काळजी करू नका, आम्ही काम करतोय, पण आता किती दिवस झाले, आता आम्हाला रोजगार पाहिजे साहेब, बाकी काही नाही. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.